संघांमध्ये एका बाजूला डिंग डॉंग जॉर्ज आणि दुसऱ्या बाजूला आई गावदेवी चिंतामणी. महत्वाच्या मॅचला सुरुवात होते. बॉलिंगला कृष्णा, बॅटिंग साठी स्ट्राईकवर करण पाटील. महत्वाची मॅच आपल्या भेटीला येते. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आपल्याला आता पाहायला मिळणार आहे. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलाय. अंपायर आमच्याकडे वळतायत, व्हाईट बॉल कळवतायत. व्हाईट बॉलने सुरुवात झाली आहे. महत्वाची मॅच बेस्ट वर्सेस बेस्ट. बेस्ट स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील रेकॉर्ड ब्रेक स्पर्धा. वाह, यावेळेला कव्हर्सला दिशेने ढकललं या बॉलला. बॅटिंग साठी जर पाहिलं तर ज्यांची फलंदाजी पाहण्यासारखी असते असेच फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. करण पाटील, डिंग डॉंग जॉर्ज या टीमसाठी. बॅकफुटला गेले, जागा बनवतायत, टॅप करतायत. बॉलला मात्र धावसंख्या 1 ने पुढे जाईल. प्रचंड गर्दी पहा. आत्ताच 5 वाजता माहोल बनलाय. 6, 7, 8, 9 ला पाय ठेवायला सुद्धा जागा नसणार आहे. लवकर या, जागा पकडा, नंतर जागा मिळणार नाहीये. तिकीट सुद्धा हाऊसफुल आहेत. वाह, मनगटी फटका ऑन साइडला खेळला. अगदी व्हीव्हीएस लक्ष्मण स्टाईल मध्ये मनगटाच्या साह्याने ऑन साइडला ढकललाय बॉल. सोपं नाहीये एवढं सगळं करणं. सगळ्या खेळाडूंच्या जेवणाची व्यवस्था, सगळ्या प्रेक्षकांना जागच्या जागेवर बसल्या ठिकाणी नाश्ता, ही सोपी गोष्ट नाहीये. आणि जे कुठंच होत नाही ते अंबरनाथ मध्ये होऊ शकतं. हा क्रिकेटचा लोटे पॅटर्न आहे. ओव्हर झाल्यावर देऊयात. कूलरवाले आलेत. करण पाटील पुन्हा एकदा बॅकफुटला जात पॉइंटला ढकलतायत. एक आत्मविश्वास मिळवण्याचा प्रयत्न इकडे होतोय. धावसंख्या गेली आता ती 5 वर. पहिली ओव्हर सुरू आहे. बॉक्स क्रिकेटची सुद्धा एक दुनिया आहे आणि बॉक्स क्रिकेटची सुद्धा एक दुनियादारी आहे. आज सगळे आलेत बॉक्स साठी अंबरनाथ मध्ये. ज्या अंबरनाथला बॉक्सची एक परंपरा आहे आणि पॉवर हाऊस आहे. वा, सरळ बॅटने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता कव्हर्सला. हो हो हो, काही सेंटीमीटरचा मामला होता तिकडे. मोजून मापून मारण्याचा प्रयत्न होता तिकडे. जे बॉक्स क्रिकेटमध्ये टॅलेंट मिळतं ना, कुठे मिळणार नाही. किती छोटा चौका ठेवा, तिकडे मारतात आपले प्लेयर. 6 धावा धाव फलकावर आहेत. कृष्णा, वा, पुन्हा आता लेट कट खेळलाय. पहिली ओव्हर मात्र इकडे संपलेली आणि स्कोर झालेला आहे बिनबाद 7 धावा. डिंग डॉंग जॉर्ज या टीमची धावसंख्या 7 झाली आहे. विकेट नाही गमावली आहे आणि आता स्ट्राईकवर पाहायला मिळत आहेत रोहन चिले. अंडरआर्म बॉक्स क्रिकेट मधील वैभवशाली परंपरा असणाऱ्या बॅटर पैकी एक, मॅच विनर बॅटर, आणि कूलरचं वितरण केलं जात आहे. या अनुजी येस, एक आपण नक्कीच विनंती करूया. यस, सोन्या, मोन्याचे भाव सोन्या, चला या आपण आपल्या शुभाचे आपण ठेवूया. कूलर थंडी थंडी हवा आज नक्कीच खाणार आहे. कमलेश, क्या बात आहे. कमलेशला मिळालंय 1004. या आपण पुढे. चला, यास कूलर देऊन आपण नक्कीच सन्मानित करतोय. सोन्या यांच्या शुभाचे आपण देणार आहोत जे कूलर आकर्षक टॉवर फॅन देऊन आपण नक्कीच सन्मानित करतोय. भाग्यवान प्रेक्षकाला ही संधी असणार आहे आणि नक्कीच कालपासून पहिल्या दिवसापासून आपण पाहतोय, शुक्रवारपासून खरं तर भरपूर असे प्राइस तुम्हाला जरूर पाहायला मिळतात. येस, क्या बात आहे. कमलेश आज खुश आहे. घरी गेल्यावरती आज मस्त हवा देखील खाणार आहे या टॉवर फॅन्सी. थँक्यू सो मच, धन्यवाद. चला, मॅच आपण वळतो मॅचच्या दिशेने ऑनगोइंग मॅच कडे. बॅक टू क्रिकेट ऑडिओ कॉम्बॉक्स. थँक्यू. कृष्णा उपाध्याय बॉलिंग साठी पाहायला मिळत आहेत. अंबरनाथच्या सुद्धा टीम आता सज्ज झालेल्या आहेत आणि आता चालू असणारी मॅच डिंग डॉंग जॉर्ज विरुद्ध चिंतामणी आई गावदेवी. त्याच दरम्यान बघा, समोर आपल्या भवानी मातेचं मंदिर आहे. तिथे समोर जी टाटा नेक्सॉन 4 व्हीलर आहे MS05 FV9044, बघा अगदी मंदिराच्या समोरच ती पार्क केली आहे. त्यामुळे रस्ता पूर्णपणे ब्लॉक झालाय. विनंती आपण ती टाटा नेक्सॉन जी 4 व्हीलर कार आहे ती आपण लवकरात लवकर काढायची. आणि त्याच समोर वॅगनर कार आहे MS02 GP9445. या दोन्ही 4 व्हीलर आपण गाड्या लगेच तिथून साईडला काढायच्या. कृष्णा उपाध्याय, रोहन चिले यांच्यासाठी बॉक्स क्रिकेटचा स्टार आहेत.
जॉर्ज कल्याण नेतृत्व करतायत या टीमचं कित्येक वर्ष. बॅटिंगसाठी पाहिलं मिळतात रोहन. वा, मनगटाच्या साह्याने फक्त बॉलला ऑन साईडला ढकललं. प्रत्येक बॉलवर चौकार नाही मारू शकत, सिंगल डबल गरजेच्या आहेत. आणि धावसंख्या एकने पुढे गेली आहे ती म्हणजे आता 10 धावा धाव फलकावर. लोटे चषकाची बातच न्यारी आहे. प्रचंड गर्दी आहे आणि हजारोंची पारितोषिका आहे. वा 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 वा, बॉल फक्त ढकललाय, जागेवर ठेवला, तो गेला मात्र डिक्लेअर झोन मध्ये. 1 रन तिकडे मिळेल. धावसंख्या पुन्हा एकने पुढे गेलेली आहे ती म्हणजे आता 11. या ओव्हरला बॉलरचंही कौतुक करावे लागेल, फक्त एकच रन दिलेले आहेत. यावेळेला कडक, परंतु तेवढी चांगली फिल्डिंग. वा, कृष्णा होते आणि काय अडवलाय बॉल. आणि धावफलक जर पाहिला तर एकने पुढे जाईल. 5 बॉलवर 5 रन आल्या. धावसंख्या 12 वर गेलेली आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट. आणि आज काही पहिली वेळ नाहीये चित्तू विरुद्ध रोहन अशी मॅच होण्याची. ज्या ज्या वेळेला या दोघांमध्ये मॅच होते ना, पाहायला सुद्धा मजा येते. आम्ही गेली 10 वर्ष पाहतोय, एका टीम मध्येही खेळलेत. वा, याही वेळेला चांगला फटका, तेवढी चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. राजन प्रजापती होते, खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. आणि बघता बघता 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि स्कोर झालेला आहे 13 झालाय. विकेट नाही गेले, 13 धावा. यानंतर होणारी पहिली अंबरनाथ गटाची मॅच DC बॉईज विरुद्ध रोज. हे बऱ्याच वर्षाची नाव आहेत. आणि दुसऱ्या बाजूला NN बॉईज विरुद्ध स्वराज्य यांच्यातील मॅच पाहायला मिळणार आहे. दोन्ही टीमने तयार राहायचंय खेळण्याच्या दृष्टीने. 4ही टीमने तयार राहायचंय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल DC बॉईज विरुद्ध रोज. महत्वाची मॅच आपल्या भेटीला आली आहे. अंबरनाथकरांनी एक स्वप्न पाहिलं होतं. अंबरनाथकर मुंबईत येऊन बरीच वर्ष क्रिकेट गाजवतायत. आज संधी मिळाली आहे अंबरनाथकरांना मुंबईला आपल्याकडे बोलवण्याची. आणि मुंबई सुद्धा आली आहे आज अंबरनाथ मध्ये. यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न अडवला जातोय. बॉल फेकी केली आहे, डायरेक्ट हिट नाही झालाय. आणि धावसंख्या एकने पुढे जाईल. विकीची जादुई गोलंदाजी इकडे पाहायला मिळते. आज एक प्रदर्शनीय सामना असणार आहे, प्रेक्षणीय सामना असणार आहे. बेस्ट ऑफ अंबरनाथ विरुद्ध रेस्ट ऑफ महाराष्ट्र. आणि जो जिंकेल 15,000 रुपयाचा पुरस्कार एका मॅच साठी असणार आहे. वाह, याही वेळेला फक्त बॉलला ठेवलंय ऑन साईडला. 1 रन मिळेल. धावसंख्या एकने पुढे जाते ती म्हणजे आता 15. 14 बॉलचा खेळ झालाय, 15 रन झालेले आहेत. रोहन चिले आणि जोडीला करण पाटील. एक कल्याण क्षेत्र, एक गोवंडी देवनार परिसरातील खेळाडू. पुढे सरसावले स्ट्रोक खेळलाय. फिल्डर येत आहेत, पुन्हा अडवलाय बॉल. कृष्णा. वा, या भिंती उभ्या केल्यात आजूबाजूला. वा, अंबरनाथचा गौरव म्हणून महाराष्ट्राचा मिस्टर 360 अनंत वाघ यांचा सन्मान केला जाणार आहे. आणि महाराष्ट्राचा अगदी ज्याच्यावर भरोसा कायम ठेवू शकता, मग रबर बॉल, टेनिस बॉल, परफेक्ट बॅटर, अंडरआर्म ओपन, दिनू कांबळे, या दोघांचा अंबरनाथचा गौरव, प्राईड ऑफ अंबरनाथ हा पुरस्कार देऊन सन्मान केला जाणार आहे. वाह, पावसाळी क्रिकेटमध्ये गेली 4 वर्ष लगातार 4च्या 4 वर्ष 6 बॉलला 6 सिक्स मारले दिनूने. आई बॉल लेग स्टंपच्या बाहेर सोडून दिलाय. या 2 बॅटर एक गोष्ट करतात, चौकार नाही मारत आहेत, सिंगल घेत आहेत आणि समोरच्या वाईडची वाट बघतायत. तेच इकडे केल्या गेलेलं आहे. धावसंख्या आता 18 वर आहे. लोटे चषक श्री क्रीडा मंडळाचं हे भव्य दिव्य असं आयोजन भगवानजी सुभाष लोटे यांच्या संकल्पनेतून साकार झालेली स्पर्धा. हो हो हो, आता काहीतरी वेगळं करायला गेले आणि फसले सुद्धा. विकेट आली पहिली, धक्का बसलाय पहिला. गोलंदाजांना यश मिळतंय. विकी
गेल्या वर्षी सागर पावशे आणि कंपनी विजयी झाली होती. पाहूया या वर्षी काय होईल. आजचा दिवस मार्केट अंबरनाथचं आहे. सगळ्यांची पावले इकडे वळताना पाहायला मिळत आहेत. अंबरनाथ मध्ये ओरम क्रिकेट सुद्धा चांगलं खेळलं जातं. अंबरनाथ मध्ये अंडरआर्म क्रिकेट सुद्धा चांगलं खेळलं जातं. विकी स्कोर झाले 18. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ आहे. 18 धावा धाव फलकावर. बॅटिंग साठी आलेत सुनील विश्वकर्मा म्हणजेच गांगुली. पहिलाच बॉल स्वीप करतायत. बॉलला पाठी पाठवतायत. 1 रन तिकडे मिळेल. एका धावेने धावसंख्या पुढे जाणार आहे. भव्य दिव्य स्पर्धा आहे. गर्दी होऊ लागली आहे. यानंतर सुद्धा जबरदस्त मॅचेस आपल्याला पाहायला मिळणार आहेत. हो, अंदाज घेतला. बॉल आतमध्ये येतोय पाहिलं. पुन्हा मात्र तो स्ट्रोक खेळला. शेवटच्या क्षणी 1 रन घेतली आहे. 3 ओव्हरचा खेळ संपतोय. स्कोर झालेला आहे डिंग डॉंग जॉर्ज. 20 रन झालेले आहेत 3 ओव्हर नंतर. 1 ओव्हर बाकी आहे. आता कल्याणची टीम म्हणत असेल सगळं चांगलं चाललंय, 1 ओव्हर आणखी चांगली जाऊ देत. समोरची टीम म्हणत असेल आतापर्यंत ठीक आहे, परंतु एखादा 4 पाहिजे, तो पास करावा लागेल या ओव्हरमध्ये. आणि तो जर आला, त्यांचाही प्रयत्न हा असेल की धावसंख्या कुठेतरी 27-28च्या पुढे तरी जायला पाहिजे. म्हणजे 3-4 रन वरती असणं या ग्राउंडवर एक चांगली धावसंख्या म्हणू शकले. पाहूया काय होईल. केतन भाऊ, आम्ही सुद्धा वर्षभर वाट पाहत होतो या स्पर्धेची. गेल्या वर्षी या स्पर्धेमध्ये पाहिलेलं या स्पर्धेचं यश, तुम्ही आमचा केलेला पाहुणचार, वर्षभर वाट पाहायला लावली आम्हाला सुद्धा. आणि 1 वर्षानंतर तुम्ही आणखी दुप्पट ताकदीने मैदानात उतरलात. गेल्या वर्षी जेवढं खुश केलं त्याच्या डबल खुश यावेळेला केलं मैदानात पाऊल ठेवल्या ठेवल्या. ग्वाही देतो येणारा कालखंड ही स्पर्धा डिक्लेअर होईल आणि अर्धा तासात टीम फुल होतील. कदाचित तसंच काहीतरी झालं असेल यावर्षी. परंतु तुमचंही काम आहे, ज्या रेग्युलर खेळणाऱ्या आणि चांगल्या टीमला एंट्री देण्याचा प्रयत्न तुम्ही सुद्धा प्रामाणिकपणे करत असाल. कारण ते सोपं नाहीये, कारण सगळ्यांनाच एंट्री पाहिजे असते अशा स्पर्धांमध्ये. परंतु इतिहास घडला जाईल. महाराष्ट्राच्या अंडरआर्म क्रिकेटचा ज्या ज्या वेळेला इतिहास लिहिला जाईल ना, एक पाणी या लोटे चषकाचं सुद्धा लिहिलं जाईल. कारण फ्री एंट्रीमध्ये 1 लाख दिलेत तुम्ही. मोटरसायकल सुद्धा दिली आहे. अंडरआर्म क्रिकेटचा विचार करता, व्हाईट बॉल आहे, मला वाटतं 10 पेक्षा जास्त मोटरसायकल अजून झाल्या नसतील अख्ख्या महाराष्ट्रात. 10 ते जास्तीत जास्त 15 सगळ्या काउंट केल्या तर आतापर्यंत. परंतु त्यातल्या फ्रीला किती आहेत? पहिली आहे. वाह, काही वेळेला तेच 5 संयमाने खेळतायत. कोणती रिस्क अजूनही घेतलेली नाहीये. कदाचित त्यांचं प्लॅनिंग होतं 24ला 24 केला तरी आपण जिंकू शकतो. पाहूया धावसंख्या जर पाहिली तर आता 22 वर गेली आहे. वा, पुन्हा एकदा तेच वेगवान चेंडू मनगटाच्या साह्याने स्क्वेअर लेगला खेळलाय. 1 रन तिकडे मिळणार आहे. आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहिला मिळते ती 23 धावा. वा, पुन्हा एकदा जागेवरच बॉल ठेवला. रन घेण्याचा प्रयत्न, बॉलच नाही आला हातात. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा गांगुली आणि रोहन चांगली कामगिरी करतायत. परंतु चिंतामणी आईस गावदेवी टीमने सुद्धा चांगली फाईट दिली आहे. हो, पुन्हा एकदा आगळा वेगळा स्ट्रोक खेळलाय. जसा बॉल तसे फटके खेळण्याचा प्रयत्न. युट्यूबला तुम्ही काही रील्स पाहत असाल की आपल्याकडे नाही, परंतु उत्तर भारतात काही स्पर्धा असतात आणि अशा प्रकारचे स्ट्रोक खेळले जातात. तसंच काही वाटतं इकडे आज. ती बॉलिंग अशी नसते,
परंतु ही आपली अंडरआर्म बॉलिंग आहे, परंतु फटके तसेच खेळले जात आहेत. 26 धावा धाव फलकावर, 25 धावा धाव फलकावर. 2 बॉल बाकी आहेत. सूरज गांगुली आई एक रेकॉर्ड असणार आहे. एका महिन्यामध्ये लोटे चषक इंस्टाग्रामवर 1.6 मिलियन लोकांनी सर्च केलेला आहे. वा, हाही एक रेकॉर्ड असेल अंडरआर्म क्रिकेटमध्ये. वा, पुन्हा एकदा वेगळा फटका खेळलाय. 1 रन तिकडे मिळेल. स्कोर 28 वर गेला. आता करायचं तर काहीतरी वेगळं करायचं. प्रवाहाच्या बरोबर तर सगळेच चालतात, आपल्याला प्रवाहाच्या विरुद्ध चालायचंय. गांगुली आणि रोहन. काय सोडलाय बॉल, काय नजर असेल ज्या पद्धतीने बॉल सोडलाय. रिच देखील झाली असती, परंतु त्यांनी बॉल सोडलाय आणि वाईट गेलाय. धावसंख्या पुन्हा पुढे. 29 रन बनलेत. एकही चौकार न मारता धावसंख्या बनली गेली. त्यांनी एकच गोष्ट केली आहे, प्रत्येक बॉलवर 1 रन घ्या आणि प्रतिस्पर्ध्याच्या चुकाची वाट पहा. वाईट बॉल काढा. एकोणतीस धावा धाव फलकावर. आजच्या दिवसातील महत्वाची मॅच, बेस्ट वर्सेस बेस्ट. गांगुली पुन्हा एकदा तेच, पुन्हा एकदा तेच. व्हाईट बॉल. संदीप आचार्य म्हणतात हा व्हाईट बॉल आहे. संदीप आचार्य पंचांच्या भूमिकेत आहेत. अलीकडे दीपू पंचांच्या भूमिकेत दिसत आहेत. अजित सर आहेत, बाबू सर आहेत. हे सगळे पंच खूप चांगली कामगिरी करतायत आणि ज्यांनी क्रिकेट खेळलंय त्यांनी अंपायर व्हायला काही हरकत नाही. माझा फुल सपोर्ट आहे. व्हायलाच पाहिजे. आपण आयुष्यभर क्रिकेटला दिलेत. डीसी बॉईज आणि रोज, चला टॉस साठी या. वा, पुन्हा एकदा हलकासा फक्त बॉलला तटवलं. 1 रन घेतली आहे आणि बघता बघता स्कोर झाला 31. मॅचला जिंकण्यासाठी पाहिजे 32 रन पाहिजे आहेत. काय बॅटिंग केली दर्जेदार. टॉस साठी दोन्ही टीम रेडी व्हायचं आहे. डीसी बॉईज विरुद्ध रोज. आणि जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल आम्ही आमंत्रित करतो डोंबिवलीचा युवा आणि गोड आवाज मनीजी बागले सर या. हॅलो, थँक्यू सो मच. आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करत आहोत. डीसी बॉईज आणि रोज. डीसी बॉईज आणि रोजचा आपण इकडे टॉस. आमचे केतन लोटे या क्रीडा स्पर्धेचे एक घटक आहेत. टेल रोज टॉस जिंकलाय. महत्वाची मॅच आहे. पहिल्या दिवसामध्ये तुम्ही क्वालिफाय झाला होता तर डायरेक्ट शेवटच्या दिवसामध्ये आलात. काय डिसिजन असेल टॉस जिंकून? आम्ही पहिले बॅटिंग करू. पहिला दिवस तुमचा इंटर होता, पण त्यानंतर तर खुला दिवस, 2 दिवस खुल्या गटाच्या मॅचेस बघितल्या. काय म्हणाल? खूप चांगलं खेळतात ते सगळे प्लेयर. आम्हाला शिकायला पण भेटते मॅच बघून त्यांच्याकडून की कसं ते कॅल्क्युलेशनने खेळतात. आणि लोटे चषक आज एवढं मोठं पारितोषिक आज मी भगवानजी लोटे आणि संदीपजी लोटे यांच्याविषयी जरूर ऐकेल. नक्कीच खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे आमच्यासाठी हे. खूप चांगलं आयोजन आहे. मी काल पण बोललो होतो की खूप चांगला परफॉर्मन्स त्यांनी सगळे प्लेयर देतात आहे आणि मजा येते खेळायला. खूप साऱ्या शुभेच्छा असणार. ऑल द बेस्ट. आमच्यासोबत डीसी बॉईज आहे. गत वर्षी पण तुम्ही क्रीडा स्पर्धा खेळला असाल, परंतु आज ह्या वर्षी एवढा माहोल आहे. 3 दिवसामध्ये अगदी प्रेक्षकांच्या साठी पण पारितोषिक आहे. कशा प्रकारे या क्रीडा स्पर्धेकडे बघताय? बहुत अच्छा लग रहा है मैच खेल के, और ऑडियंस तो बहुत ही भारी है, और एम्पायर वांट टू गो, उसके ऊपर ऑडियंस भी अच्छा रिएक्शन दे रही है, और ये मैच के लिए तो हम अभी खेलेंगे अच्छा. बस ये एक खेल के फिर उसके बाद अमरनाथ का फाइनल है. लास्ट ईयर फाइनल में आ रहे थे, बस फिर डायरेक्ट ओपन के साथ खेलेंगे फाइनल जीत के. और एक सवाल रहेगा, महाराष्ट्र में तेरा फेवरेट प्लेयर कौन है अंडरआर्म क्रिकेट में? महाराष्ट्र में ऐसा तो
कोई है ही नहीं, लेकिन सूरज उपाध्याय अच्छा लगता है खेलने। क्या बात है सूरज उपाध्याय, वेल प्लेड, तेरे को भी ऑल द बेस्ट इस मैच के लिए। थैंक यू सो मच, थैंक यू। ओवर टू कमेंट्री बॉक्स, थैंक यू। धन्यवाद, थँक्यू सो मच सागरजी मोरे सर, आणि धन्यवाद चंद्रकांतजी शेट्टे सर, आपले देखील धन्यवाद मी मानू इच्छितो. खऱ्या अर्थाने दोन मित्रांची ती लढाई आहे, दोन एकमेकांच्या सोबतच मोठ्या झालेल्या दोन भावंडांच्या मधली ही लढाई आहे. आणि जेव्हा ही लढाई त्या एका ट्रॉफीसाठी होते ना, ती लढाई पाहण्यासाठी मैदानाच्या बाहेरच्या प्रेक्षक आणि त्या प्रेक्षक राजा, त्या प्रेक्षक मायबापाला मजा येते. लोटे चषक तुम्ही पाहताय, अंबरनाथचा हा वर्ल्ड कप आहे, सगळं काही दिलं जात आहे या वर्ल्ड कप मध्ये, कमी कसलीच नाहीये. मग अगदी सरांनी उल्लेख केला ना की तुम्ही बसल्या जागेवरती थांबून राहा, फक्त कुठेही जाऊ नका, तुम्हाला बसल्या जागेवरती नाश्त्याची व्यवस्था केली जाते. ही सर ओळख आहे लोटे चषकाची. कारण सोडा तुम्हाला पाहायला मिळेल बॉलिंग ट्रॅक वरती, स्ट्रायकर एंड वरती राजन प्रजापती आहे. या खेळाडूने देखील मागच्याच मॅच मध्ये ती बॅट मिळवली होती, 360 स्पोर्ट्स कडून ती बॅट मिळवली होती, कारण त्यांनी 15हून अधिक धावा केलेल्या होत्या. 4 ओव्हरची मॅच आहे, 32 धावेचं लक्ष. पहिलाच बॉल आणि इथे ह्या चुका आहेत, ह्या ज्या चुका पहिल्या फेरीमध्ये प्रतिस्पर्धी संघाने केल्या, त्यांच्या गोलंदाजाने केल्या, त्यामुळे हे धावफलक मोठं पाहायला मिळालं. पण अशा चुका करून आपल्याला चालणार नाही, कारण एकही चौकार आतापर्यंत या मॅच मध्ये लगावलेला नाहीये. तो चौकार लगावलेला नाहीये, त्याची आवश्यकता पडेल की नाही पडणार हे सगळं काही निर्भर करतं तुमच्या बॉलिंगवरती. कारण सोडा देखील एक नामवंत खेळाडू, मग मोठमोठ्या चांगल्या संघांमध्ये त्याचीही वर्णी लागते, आणि सध्या तरी तो डिंगडॉंग जॉर्ज 11 सारख्या बलाढ्य संघामध्ये तोही कार्यरत आहे, चांगलं कार्य तोही करतोय. हा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता, बॉल अगदी समोर असणार आहे, 2 खेळाडू येतात आणि दोन्ही खेळाडूंच्या अगदी मधोमध बॉल आहे. इथे सगळं काही चाचपडून करावं लागतंय. प्रत्येक पाऊल तुम्ही ठेवताय तो प्रत्येक ठेवलेला पाऊल तुम्हाला चाचपडून पाहणी करूनच ठेवावा लागतोय. पायाला बॉल अदळला, लेग बाय स्वरूपाची ही धाव नक्कीच तुम्हाला मिळणार आहे. धाव कशी मिळते ते महत्वाचं नाहीये, धाव मिळते ते जास्ती महत्वाचं आहे. मग ती लेग बायसनी मिळते, ती बॅटनी मिळते, ती एक्स्ट्रानी मिळते, हे सगळं तुम्हाला पाहून करावं लागणार आहे. आतापर्यंत या मॅच मध्ये तब्बल पाहिलं ना तर 25 बॉलचा खेळ झालाय. पहिल्या सत्रातील 24, या सत्रातील 1 बॉल, आणि त्या 25च्या 25 बॉल वरती एकही अटॅक तुम्ही पाहिलेला नाहीये. इथे देखील स्विच करण्याचा प्रयत्न रोहन आहे, बॉलच्या खाली प्रयत्न त्यांनी शेवटपर्यंत केला होता, पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर तो बॉल निघालाय. सिंगल इथे देखील मिळणार आहे. उलटा फटका आहे, उलट्या बॅटनी फटका खेळला जातोय, सरळ बॅटनी फटका खेळला जातो. ही कलात्मकता दाखवली जाते, हे कला दाखवली जाते, हे कला, हे कौशल्य, हे सगळं तुम्हाला इथे दाखवावंच लागणार आहे. कारण आज तुम्ही या विश्वचषकाची फायनलची मॅचही पाहणार आहात, आणि T20 विश्वचषकामध्ये सुपर 8च्या सामन्यामध्ये आज भारत आणि साऊथ आफ्रिकाची मॅचही तुम्ही पाहणार आहात. सगळ्यांचे लक्ष त्याकडेही लागून आहे. पण अंबरनाथकर म्हणतील असेल पुन्हा एकदा 2 वर्षांनी तो वर्ल्ड कपही पाहायला मिळेल, पुन्हा एकदा सुपर 8ची मॅच पाहायला मिळेल, पण अंबरनाथचा वर्ल्ड कप हा 363 दिवसांनी पाहायला मिळेल. तर सगळेच ना त्यांच्या नजरा आपल्या या मॅच वरती असतील. कल्याणकर देखील आता टीव्हीच्या स्क्रीनच्या लांब गेलेले नाहीयेत, त्यांनी देखील SSS लाईव्ह या वाहिनीला सबस्क्राईब केलेलं आहे, आणि तेही ही मॅच पाहतात. आणि त्याचबरोबर तीन धावा झाल्या धावफलकावरती, 2 बॉलचा खेळ झालाय. हाही बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता, पण यावेळेस गोलंदाज त्यालाही माहित होतं त्याच्याकडे ते कला, ते कौशल्य, ते चातुर्य पाहायला मिळते. बॉलवरती ती गती दिली नाहीये, पूर्णपणे बॉलची गती खिचून काढली आहे. आणखी एक पोस्टर आपल्याला एका चिमुकलीच्या हातामध्ये पाहायला मिळत आहे. येऊया बा तुझ्याकडे येऊयात आपण. ओव्हरच्या ब्रेकमध्ये जाऊयात, म्हणजे थोडी जास्ती संधी मिळेल, थोडा जास्त वेळ मिळेल आपल्याला. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला होता, हे चातुर्य पाहायला मिळतंय तुम्हाला. करण सोळाचा विकेटचं पतन, सागर बावशे बॅक टू द डगआउट.
ती लढत आणि ती लढाई देखील तेवढीच प्रसिद्ध आहे. ती लढाई देखील करणं तेवढंच गरजेचं आहे. पुढे आले, समोर खेळण्याचा प्रयत्न केला होता, मणक्याच्या साहाय्याने खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाहीये. मागच्या बॉलवरचा वेग खेचून काढला, या बॉलवरती सगळी ताकद झोकली, वेग प्रचंड दाखवला आणि त्याचबरोबर ती सिंगल मिळते. सिंगल मिळाली, लेग बाईसच्या स्वरूपाने मिळाली. धाव येणं गरजेचं आहे. ती धाव कशी येते ते मॅटर करत नाहीये. 5 बॉलचा खेळ झालाय, 4 धावा लागल्या धाव फलकावरती. क्लोज होणार ही मॅच. 32 धावेचं लक्ष ते सहजतेने तुम्हाला पार करता येणार नाहीये. सहजतेने काही मिळत नाहीये. विश्वचषकामध्ये सहजतेने तुम्हाला काहीही मिळणं शक्य नाहीये. करण सोडा बॉलिंग ट्रॅकवरती, समोर प्रवीण खनका. शेवटचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, बॅटची हलकीशी कडा लागते, बॅटची एज, बॉल सरळ बाहेर निघालाय. शेवटचाही बॉल करण सोडानी त्याच्या नावावरती केलेला आहे. एका षटकाचा तो वाजवी खेळ संपला. धावा लागल्यात 5 धाव फलक्यावरती एका गडीच्या मोबदल्यामध्ये. प्रथम आपण पाहतोय 32 धावेचं ते लक्ष आहे, त्याचा पाठलाग तुम्ही करताय. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि उर्वरित 18 बॉलवरती तुम्हाला अजूनही जिंकण्यासाठी 27 धावा करायच्यात. 18 वरती 27. सध्या तरी साई पाल येतोय बॉलिंग ट्रॅकवरती. पहिलं षटक अप्रतिम राहिलंय. त्या पहिल्या षटकामध्ये धावा फक्त आपण 5 पाहिल्यात. आता इथून नक्कीच तो संयम तुम्हाला पाहायला मिळेल, ते अनुशासन पाहायला मिळेल, ते एकाग्रता पाहायला मिळणार आहे. पण त्याचबरोबर तो अटॅक, ते अग्रेशन. इथे देखील स्क्वेअर कट केला. आणखी एक सिंगल मिळणार आहे. संयमाचा खेळ आहे. त्या संयमासोबतच तुम्हाला आता कधी होईल ते अटॅक. हा रिव्ह्यू घेतला जातोय. लोटे चषकामध्ये आल्यानंतर तुमची स्वप्न पूर्ण होतात आणि हे खऱ्या अर्थाने सिद्ध केलंय, लिहिलंय. मित्रांनो, त्या चिमुकलीला विनंती, बाळा फक्त जागेवरती उभी राहा, जागेवरती उभी राहा. तो बॅनर, तो पोस्टर दोन्ही हातात पकड आणि दाखव सगळ्यांना. आणि सगळ्यांना विनंती आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची ही प्रतिमा तिने उखाडण्याचा प्रयत्न केलेला आहे. लोटे चषकामध्ये तुमची स्वप्न साकार होतात हे लिहून आणलंय. एकदा या चिमुकलीसाठी जोरदार टाळ्या वाजवा. आणि तिला विनंती आहे, दीदी तू ये व्यासपीठावरती, ये व्यासपीठावरती ये. आणि तिचाही आपण एक विनंती असेल, एक 5 मिनिटं तुम्ही तिथे थांबा, आम्ही कॉल करू तुम्हाला आणि त्यानंतर तुम्ही या व्यासपीठावरती. तिच्यासोबत कुणी आले असेल तिच्या घरातले, त्यांना विनंती आहे आता फक्त एक 5-7 मिनिटं तिला बसवून द्यात, त्यानंतर आपण तिला बोलवणार आहोत व्यासपीठावरती. आले तरी हरकत नाहीये, या. रिव्ह्यू अनसक्सेसफुल होतोय. बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतला होता. रिव्ह्यू घेण्याचं कारण होतं की हयाम ऍक्शनचा तो रिव्ह्यू घेण्यात आला होता. पंचांचं कार्य अप्रतिम राहिलंय. त्या पंचांच्या कार्याला तुम्ही कुठल्याही प्रकारचा आक्षेप घेऊ शकत नाही. आता इथून एखाद दुसरा तो चौकार मारणं खूप गरजेचं आहे. तुम्ही आतापर्यंत काय केलं ते मॅटर करत नाहीये, तुम्ही आता इथून पुढे काय करताय ते जास्ती लक्ष देणं गरजेचं आहे तुम्हाला.
हा महत्वाचा डॉट बॉल टाकलाय साईपालने, तो महत्वाचा डॉट बॉल टाकलाय. पुढे येऊन पुढे सरसवून मारलाय आणि हा बॉल सरळ निघून चाललाय राजन प्रजापतीच्या बॅटमधून. कसा जातोय अगदी झट पट पटा पट. टोक डीजे. धन्यवाद, थँक्यू सो मच. साईपालच्या विरोधात तो चौकार मारणं खूप कठीण होतं. राजननी मारलाय. त्याची ताकद सिद्ध करणारा आणखी एक आलाय. खणखणीत आलाय. पुन्हा एकदा संधी मिळते. कसा जातोय बॉल गेलाय झट पट पटा पट. थँक्यू सो मच. आता हा बॉल जो साईपाल डिलिव्हर करणार आहे त्या बॉल वरती पारितोषिक किती आहे तर त्या बॉल वरती जर चौकार लगावला राजननी तर भगवान साहेब लोटे यांच्याकडून 3,000 रुपये आणि अनिल शेठ यांच्याकडून तब्बल 10,000 रुपयाचं पारितोषिक असेल. हा बॉल कितीचा आहे? हा बॉल तब्बल 13,000 रुपयाचा असणार आहे. मग जसा हा बॉल डिलिव्हर होईल तसं तुम्ही थांबू नका. काढा खिशातनं हात, करा ते दोन्ही एकत्र आणि वाजवा जोरदार टाळ्या, कारण हा 13,000 रुपयाचा बॉल आहे. काल होतं ते इतिहास, उद्या असेल ते भविष्य, पण आज ना भूतो ना भविष्यती. 13,000 रुपयाचा बॉल. येतील का 13? मारेल का? हा मोह उरू शकला नाहीये. विकेटचं पतन. हो, ठोक डीजे. दिवसाचा पाऊस मैदानाच्या आतमध्ये पडतोय, परंतु इथे अजून एक खुश खबर आहे. नक्की संपूर्ण आपण पाहिलं तर ऑफिशियल टीम अर्थातच ऑफिशियल कॉमेंटेटर्स, ऑफिशियल अंपायर्स, ऑफिशियल आपण पाहतोय लाईव्ह कॅमेरामॅन, डीजे ऑपरेटर आणि ऑफिशियल स्कोरर सर्वांना प्रत्येकी तब्बल 2,000 रुपयाचं कॅश प्राइज. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सन्माननीय आदरणीय भगवानजी लोटे साहेब यांच्या वतीनं हे कॅश प्राइज नक्की झालंय. प्रत्येक आपण पाहतोय अगदी कॅमेरामॅन, ऑफिशियल अपडेटर, डीजे ऑपरेटर, ऑफिशियल अंपायर आणि प्रत्येक कॉमेंटेटर साठी रोख रक्कम 2,000 रुपयाचं कॅश प्राइज साहेबांच्या वतीने आला. थँक्यू सो मच. क्या बात आहे. वा, अप्रतिम. परवाच्या दिवसातही आपण असंच काहीतरी पाहिलं होतं. कालच्या दिवसातही आपण तब्बल 3,000 रुपयाचं अतिरिक्त स्वरूपाचं गिफ्ट स्वरूपाने हे प्राइस पाहिलं होतं. आणि अजून अनुसारी सांगतात सर, खऱ्या अर्थाने ही सुरुवात आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये खऱ्या अर्थाने ही फक्त सुरुवात मात्र आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा तिने उभारली आहे. त्यासोबतच लोटे चषकाचे जे आपले प्रमुखाचे दोन्ही आयोजक आहेत त्यांचेही फोटो आहेत. आणि लिहिलं आहे ना, ते लिहिलं असं आहे की सुस्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. या सन्मान आपण पाहतो या स्पर्धेचे शिल्पकार, घटक, जनक सन्मान्य आदरणीय भगवानजी लोटे साहेबांचे इथे आगमन होतोय आणि त्यांच्या समवेत या स्पर्धेचे शिल्पकार सन्मान्य आदरणीय संदीपजी लोटे साहेबांचे इथे आगमन होतोय. अंबरनाथ नगर परिषदेचे माजी नगरसेवक संदीपजी लोटे साहेब आणि एका बाजूला आपण पाहिलं प्रत्येकाचा हवेसे वाटणारा असं व्यक्तिमत्व दमदार अर्थातच सन्मान्य आदरणीय भगवानजी लोटे साहेब युवकांचा गळ्यातली ताईत आणि सातत्याने दोस्ती दुनियेतील राजा म्हणून ज्यांची नेहमीच ओळख राहिली आहे. ही स्पर्धा आणि ही स्पर्धा महाराष्ट्राचा कानाकोपऱ्यात जरी पोहोचवली आहे ना, ते सन्मान्य आदरणीय भगवानजी लोटे साहेब इथे उपस्थित होतात. त्यांचा या स्पर्धेमध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. थँक्यू सो मच. धन्यवाद डीजे. मॅचही तेवढीच क्लोज आहे. 11 बॉल जिंकण्यासाठी 16 धावेची आवश्यकता आहे. आणि दादा तुमच्या माहितीसाठी आपण पुन्हा एकदा अगदी थोडासा वेळ, थोडीशी संधी मिळाली तर त्या चिमुकलीकडे जाऊयात. तिने अप्रतिम असा ते बॅनर उभारलाय. त्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देखील आहे. इथे स्वप्न साकारले जातात. त्या साकारलेल्या स्वप्नांवरती तुम्हाला यायचं असेल तर त्याचं नाव लोटे चषक आहे. तो अंबरनाथचा विश्वकप आहे. पुढचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न. विकेट मिळेल का? विकेट मिळाली आहे. काय फिल्डिंग करतोय साईपाल. विकेटचं पतन. बॅटर बॅक टू द डगआउट. आणखी एक विकेट. रांगोळी काढ. आपण या व्यासपीठावरती या. त्याची मुकलेला विनंती असणार दिदी, ये व्यासपीठावरती. अप्रतिम आणि
मला तरी असं वाटतं ना, त्या बॅनर दादा जवळ आल्यानंतर आपल्याला ते तंतोतंत खरं कळेल की खऱ्या अर्थाने त्या चिमुकलीनी हे सगळं काही ड्रॉइंग स्वतःच्या हाताने केलेलं आहे. मित्रांनो, पुन्हा एकदा होऊन जाऊ द्या. या चिमुकलीसाठी एकदा जोरदार टाळ्या नक्कीच झाल्या पाहिजेत. वा, ही अंबरनाथकरांची ओळख आहे. इथे तुम्ही चांगलं काम करा, त्या टाळ्यांनी तुम्हाला नेहमी अभिवादन मिळतं. बॉलिंग ट्रॅकवरती आकाश आहे. शायनाला देखील आता चांगला खेळ करावा लागणार आहे. चांगली गोलंदाजी त्यालाही करावी लागेल. दहा बॉल 16 धावीची आवश्यकता आहे. मनगटच्या साईने खेळण्याचा प्रयत्न केला होता, टॅप केल्या बॉलला. इथे रॅकेट खेळतो तसा बॉलला फक्त फेकण्याचा प्रयत्न केला होता. व्यवस्थित कलेक्शन करणं गरजेचं होतं. सिंगल धावी तेवढीच महत्वाची आहे. 9 बॉल आणि त्या 9 बॉल वरती जिंकण्यासाठी आपण पाहतोय तर 15 धावींची आवश्यकता आहे. अगदी हे तुम्ही तुमच्या व्यासपीठेवरती पाहताय. आरोही आहे आणि आरोहीने देखील खूप चांगला प्रयत्न केलेला आहे. वा आरोही, तुझे कौतुक असणार आहे. दादा देखील प्रचंड खुश आहेत. बॅनरवरती देखील तेच लिहिण्याचा प्रयत्न केलाय. कुठेही फी भरल्याशिवाय खेळायला जात नाही, पण लोटे चषका फ्री मध्ये खेळू शकतो. वा, अप्रतिम. आणि त्याचबरोबर लोटे चषकात येऊन आपली स्वप्ने साकारली जातात. वा, अप्रतिम आरोही, तुझे कौतुक आहे. एक चिमुकलीच्या मनातल्या गोष्टी ती त्यांनी गिरवून इथपर्यंत आणलेल्या आहेत. वा, 9 बॉल 15. पुढे समोर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. बॉल सरळ जातोय मैदानाच्या बाहेर. या एलिव्हेशनला जागा नाहीये. आणखी एक विकेट. हेच तुम्ही पाहताय. थोडस बॅनर वरती घे, सगळ्यांना दाखव की आपण काय गिरवलंय. सगळ्यांना दाखव की इथे ही स्वप्नाची पूर्तता होते. रात्री झोपताना तुम्हाला एक सुखद स्वप्न पडतं आणि ते स्वप्न तुम्हाला पूर्ण करायचं असेल तर तुम्हाला अंबरनाथ नगरीमध्ये या विश्वकपमध्ये येणं गरजेचं आहे. पण अजूनही मॅच फसली आहे. 8 बॉल जिंकण्यासाठी 15 धावींची आवश्यकता असणार आहे. नवीन बॅटर कृष्णा येतोय मैदानाच्या आत. 8 बॉल 15. चुरशीची ही लढत आहे. दैदित्यमान हा क्रिकेटचा सोहळा आहे. 8 बॉल 15 ची आवश्यकता असताना वर कॅच. अप्रतिम. आतापर्यंत या विश्वचषकामध्ये पकडलेली सर्वोत्तम कॅच असणार आहे. वा, काय झेल टिपलाय आकाश. कौतुक करावं तेवढं कमी आहे. अमानवी अशी ही कॅच आहे, अनह्युमन अशी ही कॅच आहे. आणि या कॅच साठी तुला भगवान दादांकडून 2000 रुपयाचा कॅश प्राइजही मिळत आहे. वॉट अ कॅच. हे सहजतेने काही मिळत नाही. हा विश्वकप आहे, हा अंबरनाथचा विश्वकप आहे. हे अंडरआर्म क्रिकेटची पंढरी आहे आणि या पंढरीमध्ये तुम्हाला मॅच जिंकायची असेल तर हे असंच काहीतरी करून दाखवावं लागतंय. वा चायना, लक्षात ठेवल्या जाईल ही कॅच. पण सलगचे 2 डॉटही त्याला मिळालेत. 2 विकेट्स आहेत. 1 रनआउटची असेल, 1 रनआउटची आहे. पण या बॉलवरती दोन्ही बाहेर मारल्यात का? एक बाहेर मारली, कॅच पकडली आहे. येस येस येस, एक बाहेर मारली, कॅच पकडली आहे. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे आणि हाही बॉल तब्बल 13,000 रुपयाचा असणार आहे. प्रेक्षकांनो, पुन्हा एकदा वाजवूया का टाळ्या आकाशसाठी. 13,000 रुपयाचा बॉल. आणि पाहूयात त्या दडपणाखाली जर डॉट आला ना तरी देखील त्याला पारितोषिक मिळेल, कारण सलगच्या 3 डॉट साठी तुम्हाला 10,000 आहेत. पण विकेट मिळाली तर मात्र 13 मिळतील. पण जर बॅटरनी या बॉलवरती एक सिंगलही रन मारला तरी देखील 2,000 रुपयाचं पारितोषिक. वा, भगवान दादा लोटे म्हणतायत होऊन जाऊ दे ना मग थोडीशी चुरस. एका दिशेला 13 आहेत, दुसऱ्याला काय, दुसऱ्याला पण 2 देण्याचा प्रयत्न करतोय. वा, 13,000 रुपयाचा बॉल आकाशही फेकतोय. त्याच्या कारकिर्दीतला कदाचित सगळ्यात महागडा बॉल त्याला फेकावा लागणार आहे. पण त्याचबरोबर बॅटरसाठी नामी संधी आहे. फक्त सिंगल घे आणि मिळव 2,000 रुपये. 7 बॉल 15 वरती मॅच आहे. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. 13,000 रुपयाचा बॉल. सगळ्यांचे लक्ष या क्रीडांगणाकडे, या विश्वचषकाकडे आहे.
आलाय डॉट बॉल मिळतोय. हो आणखी एक खेळाडू ज्याच्या खिशामध्ये तब्बल 10,000 रुपये जाणार आहेत. वाजवा एकदा जोरदार टाळ्या आणि त्याचबरोबरच होऊन जाऊ दे डीजे एक जोरदार सॉन्ग. त्याचबरोबर आमच्या आरोही दिदीचा इथे सन्मान करूयात. भगवंत दादा आपल्यालाच विनंती आहे, आपल्याच हस्ते आपण आरोही दिदीचा सन्मान करूयात. आणि तो सन्मान कशाने केला जातोय? तो सन्मान आपण आरोही दिदीचा तिलाही तिचे घरचे सांगतील की बाळा तुझे रेखाटलं, तुझा प्रयत्न केला, तुझे स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न इथे खऱ्या अर्थाने साकारलंय. एकदा जोरदार टाळ्या, कारण आरोहीचाही सन्मान या चांदीचा कॉइन देऊन करण्यात येत आहे. वा, स्वप्न पूर्ण होतात आणि ते स्वप्न जेव्हा तुम्ही उघड्या डोळ्यांनी पाहतात ना, त्यासाठी तुम्ही जेव्हा मेहनत करता, परिश्रम करतात, तेव्हा ते स्वप्न पूर्ण केली जातात. वा आरोही दीदी, अप्रतिम अप्रतिम. त्याचबरोबर आज आकाशही प्रचंड खुश असेल ना. मॅच जिंकण्यासाठी आकाश म्हणेन मी प्रयत्न खूप चांगला केला, लाजवाब कॅच पकडली त्यासाठी 2 मिळाले, डॉट बॉल 3 टाकले 2 विकेट मिळाले त्यासाठी 10, म्हणजे काय तर 12,000 रुपयाचं पारितोषिक त्यालाही मिळत आहे. आता आजपासून फक्त 2-3-4 वर्ष अगोदर गेलो ना तर पहिलं प्राइज मनी असायचं, ते आज तुम्हाला सहजतेने मिळत आहे. अप्रतिम. आणखी एक डॉट बॉल आलाय प्रवीण खनका, त्याला आता इथे खनकावा लागणार आहे, त्याला आता इथे बॅटल जिंकण्यासाठी चौकार मारावे लागतील. पुढे कॅच, विकेटचं बटन, आणखी एक विकेट, आणखी एक सेलिब्रेशन. त्या 4 बॉलवरती जिंकण्यासाठी आपण पाहतोय तर 4 बॉलवरती जिंकण्यासाठी अजूनही 15 धावेंची आवश्यकता असणार आहे. पण इथे बॉलर कोण आहे? बॉलिंग ट्रॅक वरती एक असा खेळाडू आहे ज्या खेळाडूंनी संपूर्ण अंबरनाथकरांची मनं जिंकली आहेत. प्रचंड फॅन फॉलोईंग या खेळाडूची आहेत आणि तोही खेळाडू त्यांनीही पहिले 2 डॉट टाकलेले आहेत. आई डॉट टाकेल का? टाकला ना तर मात्र किती काय मी सांगतो, 1 2 3 काही नाही, 10,000 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. टाकेल का डॉट? अनिल शेठ तुमचेही धन्यवाद. समोर खेळलाय, बॉल गेलाय मैदानाच्या बाहेर. मिळेल काय? तर मिळणार आहे झट पट पटा पट चौकार. थँक्यू. थोडं कॉर्डिनेट करूयात. 3 बॉल 11 धावेची आवश्यकता असताना इथे देखील बॉल ऑफ करण्याचा प्रयत्न केला होता, विकेट मिळाले. आणि खरं नाही सांगतोय, हा बॉल मागच्या बॉलवरती आला असता तर काय फरक पडला असता? मी सांगतो ना, तर 10,000 रुपयाचं पारितोषिक त्याला मिळालं असतं. तसं घडत नाहीये. जे नशिबात आहे ते नक्की मिळणार, जे नाहीये ते मिळण्याचा प्रयत्न करण्यासाठी तो परिश्रम तर करावा लागेलच, पण तरी देखील ते मिळतं की नाही. म्हणूनच आपण नेहमी म्हणतो ना की मंजिल मिले या ना मिले ये मुकद्दर की बात है जनाब, आप कोशिश ना करो ये तो गलत बात है. म्हणून प्रयत्न नेहमी चांगले करावेच लागतील तुम्हाला. आणि म्हणूनच आपण मराठीत नेहमीच म्हणत आलो ना, प्रयत्नार्थी परमेश्वर. त्या परमेश्वराच्या प्राप्तीसाठी चांगले प्रयत्न गरजेचे आहेत. 2 बॉल 11 धावेंवरती मॅच आहे. 2 बॉल 11. इथे देखील स्वीपचा प्रयत्न, पण आणखी एक डॉट बॉल आलाय का? तर सलगचे पुन्हा एकदा पाहतोय आपण 2 डॉट बॉल टाकलेत. पुढचा येईल, मिळालाय. बघा मागे नाही तर आता इथे पुढे येऊन मिळालाय. शेवटी का असे ना तो मिळतोच आहे. मॅचही जिंकली आहे, 10,000 रुपयाचं पारितोषिकही मिळत आहे. येस डीजे.
आपण कॅश प्राइज आहे ते देखील देतोय आणि मॅन ऑफ द मॅच देखील देणार आहोत. प्रथमतः आपण मॅन ऑफ द मॅच देऊया आणि येस कोलर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. मॅन ऑफ द मॅच पारितोषिक जातोय. बोनस एकदा बॅक टू बॅक तिसऱ्या मॅच मध्ये ज्यांनी आपल्या नावावरती मॅन ऑफ द मॅच केलंय. अर्थातच आज प्रत्येक अंबरनाथकरांचं मन ज्यांनी जिंकली आहेत, ज्याच्या नावातच आहे रन, त्याचं नाव करण. चला यस करण आपण या आणि तब्बल 12,000 रुपयाचं कॅश प्राइस, 10,000 रुपयाचा. क्या बात आहे, 10,000 रुपयाचं शेवटचं षटक ज्याने हाताळलं आणि तब्बल 10,000 रुपयाचा कॅश प्राइस देखील आपण देऊन सन्मानित करतोय. मॅन ऑफ द मॅच देखील आहे आणि 10,000 रुपये देखील. क्या बात आहे, म्हणजे चांदी तो चांदी और ऊपर कॅश प्राइस भी. क्या बात आहे, रोख रक्कम 10,000 रुपये. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आज जर करणचा खेळ आवडला असेल तर जोरदार टाळ्या. बोनासाठी ते उपस्थित जरूर आहेत. आणि हॅलो करण करण करण. एवढं पारितोषिक करण जिंकतोय. करण काय बोलशील, आज अंबरनाथ मध्ये एवढं प्रेम भेटतंय. 3 डॉटला तब्बल 10,000. म्हणजे मगाशी चंदू सरांनी पण म्हटलं की एका रात्रीत कधी 1200, कधी 1500, कधी 1700 अशा शेअर सर्वांनी मिळवले, परंतु 3 बॉलच्या डॉट बॉलला 10,000 मिळतात. कसं वाटतंय? वेगळीच फिलिंग आहे ॲक्च्युली, कारण की मोस्टली अंडर बॉक्समध्ये असं होत नाही. फर्स्ट टाइम होते तर सगळ्या प्लेयरसाठी चांगली संधी आहे कमवायची. आणि करंट टीम सेमीफायनल मध्ये गेली आहे. खूप चांगला परफॉर्मन्स तुझा राहिलाय, सर्वांचे खूप चांगला परफॉर्मन्स राहिलाय. कसं वाटतंय? चांगलं तर वाटतंय, पण मी पहिला बोललो आम्हाला फर्स्ट प्राइज पाहिजे. क्या बात आहे, खूप साऱ्या शुभेच्छा. अंबरनाथकर करणची बॅटिंग आवडली सगळ्या टाळ्या वाजवा. जबरदस्त खेळ पाहिला गेलाय. आकाश चायना 3 डॉट बॉल आणि 1 कॅच साठी म्हणजे तब्बल 12,000चं कॅश प्राइज मिळत आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 3 डॉट आणि 1 उत्कृष्ट कॅच इथे नक्कीच घेतली आहे आणि रोख रक्कम 12,000 रुपयाचा कॅश रोख पारितोषिक सन्मान्य आदरणीय भगवानजी लोटे साहेब यांच्या शुभाशय आपण जरूर देतोय. आकाश, चायना पण खूप चांगला बोलतो. चायना कसं वाटतं एवढं पारितोषिक मिळतंय आणि तुमची टीम आज कल्याण, हे त्यांनी काल मागे पण सांगितलं की कल्याणवर माझं एक वेगळं प्रेम आहे, परंतु टीम जिंकते आणि ह्या पारितोषिक विषयी जरूर ऐकेल.